तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत इतिहासातील महत्त्वाचं स्थान असलेल्या गावामध्ये। परंतु इतकं मोठं नाव इतिहासात असूनही हे गाव आणखी बऱ्याच लोकांना माहिती नाही। चला तर मग या गावाविषयी माहिती करून घेऊया। हे गाव आहे राक्षस भुवन, महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात गोदावरी काठी गेवराई तालुक्यात वसलेलं हे गाव। येथील शनी मंदिर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। या तीर्थक्षेत्रास शनिदेवाचे प्रथम पीठ मानले जाते। पण या गावाचा आणखीही इतिहास खूप मोठा आहे। 1663 मध्ये झालेल्या राक्षस भुवनच्या लढाईत थोरल्या महादेवराव पेशव्यांनी निजामाचा केलेला दारुण पराभव। या लढाईमध्ये निजामाचे 22 सरदार कैद करण्यात आले होते। 3.5 शहाण्यांपैकी एक शहाणे विठ्ठल सुंदर यांचा मृत्यू याच लढाईमध्ये झाला। यांचा पुरावा म्हणजे विठ्ठल सुंदर यांची समाधी राक्षस भुवनमध्ये पुरातन महादेव मंदिर दादेश्वर समोर आजही पाहावयास मिळते। चला तर मग जाणून घेऊया या राक्षस भुवन गावाचं धार्मिक महत्त्व आणि येथील हे शनिदेवाचं धार्मिक स्थळ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर समोर पाहतो तो हा सुंदर क्षण। या पायऱ्या उतरून आल्याच्या नंतर आपल्याला समोरच दिसतं ते हे महादेवाचं सुंदर असं छोटंसं मंदिर। या महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर हे शिवलिंग, एक अद्भुत शिवलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्या ठिकाणून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला शनिदेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळतो। शनिदेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर प्रवेश केल्या आपल्याला समोर पाहायला मिळते ती ही भली मोठी घंटा। आणि तिथूनच पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला या भिंतीवर छोट्या छोट्या देवांची प्रतिमा रेखाटलेली दिसते। या देवांच्या प्रतिमा तिथे गेल्याच्या नंतर खूपच सुंदर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर ही दगडावर कोरलेली शिल्प पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे। तिथून समोर गेल्याच्या नंतर आपण जातो ते शनिदेवाच्या मुख्य गाभाऱ्यात। या मुख्य गाभाऱ्यात शिरताना आपल्याला हा श्लोक त्या ठिकाणी वाचायला मिळतो। नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभवतम तम नमामि शनेश्वरम। तो श्लोक वाचल्याच्या नंतर आपण घेतो शनिदेवाचं दर्शन। शनिदेवावर त्या ठिकाणी भक्त वेळोवेळी अभिषेक घालत असतात। त्या ठिकाणी ही ब्राह्मण देवता त्या शनिदेवाचं पूजा अभिषेक सतत करत असतात। तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळते ही अखंड चालू असलेली धुनी। या शनिदेवाला अर्पण केलेल्या तेलानेच ही धुनी 12ही महिने तेवत असते। खरं तर या ठिकाणी अखंड वर्षभर एवढीच भक्तांची गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणचं वातावरण आणि इथलं हे मंदिराचं सौंदर्य पाहून या मंदिराच्या भक्तगण नक्कीच मोहात पडल्याशिवाय राहत नाही। समोरील गोदावरीचं हे दृश्य डोळ्याला अगदी मनमोहक हे दृश्य पाहून खूप आनंद होतो। या गोदावरी पात्राचं विस्तीर्ण हे पात्र पाहून नक्कीच डोळ्याचं पारणं पेटल्याशिवाय राहत नाही। खरं तर ही गोदावरी पावसाळ्यामध्ये खूप तुडुंब आणि भरून वाहत असते। या गोदावरीचा पूर म्हणजे डोळे फाडणारा पूर असतो। या मंदिराचं बांधकाम नव्यानं सुरू आहे। या मंदिराला रंगरंगोटी आणि या मंदिराच्या डागडुगीचं कामही अखंड चालू असतं। तिथून वर आल्याच्या नंतर आपण येतो ते या आणि दगडी बांधकामाच्या उंचवट्याच्या या पारावर। वर आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला समोरच या मारुतीरायाच्या मूर्तीचं दर्शन होतं। ही मूर्ती खूप जुनी आणि पुरातन आहे। या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण साईडलाच त्या ठिकाणी पाहू शकतो की या छोट्या छोट्या पुरातन मूर्तीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। वरून या गोदावरी नदीचं दृश्य आपलं पाहायला मिळतं। खरं तर पुराने यावर्षी या मंदिराचंही नुकसान केलं होतं। हा साईडचा नजारा पाहून
एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर होत असतो। खरं तर त्या ठिकाणी एकदा जायला पाहिजे। शनिदेवाचं दर्शन करून नक्कीच आपली इडापिडा दूर होत असते। या ठिकाणचे ही वृक्ष खूप जुनी आणि पुरातन वृक्ष आहेत, ज्याला आजपर्यंत कोणीही कसलाही धक्का लावलेला नाही। खरं तर या ठिकाणी खूप मोठमोठी धार्मिक कार्यसुद्धा अखंड चालू असतात। त्या ठिकाणी 10व्याचे कार्यक्रम म्हणजे दशक्रियाविधी ही मोठ्या परंपरेने चालू असते। खूप दुरून लोक त्या ठिकाणी हे दशक्रियाविधीचे कार्यक्रम करण्यासाठी येत असतात। त्या ठिकाणी खूप जुन्या पिढ्यानपिढ्याची आपली वंशावळ त्या ठिकाणी निघते। खरं तर लांबून लोक कधीकधी ती वंशावळ पाहण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी येत असतात। तर मित्रांनो, हा होता शनिदेवाच्या राक्षस भुवनचा इतिहास आणि काही धार्मिक परंपरा। जर तुम्हाला या गावाच्या सविस्तर इतिहासाचा व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या दुर्मिळ माहिती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।